निसर्ग माहिती केंद्राचं आता नवीन नाव निसर्ग निर्वचन केंद्र असं केलेलं आहे। 3 वर्षात झालेले बदल करोनानंतरच्या काळामध्ये। पूर्वी इथे व्यायाम करायला साधनं होती, आता ती तिथे नाहीत। तलावाच्या समोर HCNP मध्ये आता असे बोर्ड्स आले, छोटे माहिती देणारे नकाशे वगैरे आले। हा एक बोर्ड नवीन आला आहे, हा एक बोर्ड आला आहे, कदाचित नवीन आले आहे, नवीन सुरू झाले। कॅट ओरिएंटेशन सेंटर दुपारी येऊन बघितलं पाहिजे। हे काहीतरी नवीन सुरू होते की झालंय माहिती नाही, ते नवीन काहीतरी कन्स्ट्रक्शन तरी आहे, टॉयलेटचं असण्याची शक्यता आहे। आणि त्याच्यानंतर मग इथे एक व्यायाम करण्यासाठी एक जागा तयार झालेली आहे। ते अशी नवीन झाडं जाळीच्या आतमध्ये लावलेली आहेत, त्यांना नंबर दिलेले आहेत। काळविटांची संख्या वाढलेली आहे, सांबारांची। नवीन कन्स्ट्रक्शन चालू झालंय, काय बांधतात माहीत नाही, बहुतेक हॉस्टेलसारखं असावं। 3 वर्षापूर्वी या रस्त्याला टोकापर्यंत जाता यायचं, आता इथे प्रवेश बंद केला आहे, गार्ड ठेवला आहे। ॲटलास मॉथचा हा बोर्ड हा नवीन बनवला आहे। प्राकृतिक इतिहास संग्रहालय म्हणून एक नवीन इमारत बांधलेली आहे, ही पण एकदा दुपारी येऊन बघितली पाहिजे। इतिहास संग्रहालय आजकाल कोई नहीं राहिलं होती ना ते बरोबर बधाने अंदर जाऊन बरोबर नवीन चालू केलं इकडे। त्याच्यामध्ये आतमध्ये इथे असे ग्रीन टेंट आहे आणि त्याच्यामध्ये ऑर्किड्स ठेवलेले आहेत। तिथे असे याबोला ऑर्किड्स ठेवलेले आहेत, ते हे पण एकदा दुपारी येऊन बघितलं पाहिजे। नव्हतं तिथे सकाळी मॉर्निंग वॉकला आम्ही आतमध्ये जायचो, आता ते बंद केले। हा एक बोर्ड नवीन आला आहे, तरी नवीन स्टाफ क्वार्टर्स बांधले आहेत। त्याच्या पुढे वन्य प्राण्यांसाठी हॉस्पिटल आहे, त्याच्या पहिले तिथे कंपाऊंडमध्ये वन्य प्राण्यांसाठी ॲम्ब्युलन्स आहे। ही टायगर सफारी दाखवण्यासाठी इथे गाडी नवीन स्वरूपात आहे, त्याच्यामध्ये सिंहाचे आणि वाघाचे चित्र आहेत। हे समोरच्या बाजूला वाघ आहे आणि इथे वाईल्ड लाईफ हॉस्पिटल आहे। महाराष्ट्र शासनाचा एक ट्रॅक्टर उभा आहे आणि अशा प्रकारचं हे वाईल्ड लाईफ हॉस्पिटल आहे या बाजूला। त्याच्यामध्ये एक वाईल्ड लाईफची ॲम्ब्युलन्स आहे त्या कोपऱ्यामध्ये। जरा सगळं नवीन नवीन दिसते। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन्यजीव रुग्णालय इकडे, आणि ही ती वाईल्ड लाईफ रेस्क्यू म्हणून एक गाडी आहे जंगली प्राण्यांची सुटका करण्यासाठी। आणि असा एक बोर्ड ठेवला आहे त्यांनी लेपर्डचा, ते वाईल्ड लाईफ रेस्क्यू ॲम्ब्युलन्स आहे। एक असंच उभं राहण्यासाठी विश्रांती घेण्यासाठी केबिन बनवलं आहे, ओपन केबिन। झाडांची तोड नेहमीप्रमाणे चालू आहे आणि ही अशी नवीन 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 रोपं लावली आहेत जाळीत। आता ही कधी होणार मोठी होणार आणि जेव्हा ती मोठी होणार तेव्हा ती जाळी बाजूची काढून टाकणार की नाही याचीही कल्पना नाही। कदमांची मित्रमंडळी इथे बसायची पूर्वी, आताही तशीच बसतात, त्याच्यात काही फरक झालेला नाही। काही माणसं गळाली असतील, काही वाढली असतील। बोर्ड चालले आहेत पण त्याचा काय उपयोग, खाऊ घालणं आणि वगैरे सगळं अजूनही चालू आहे। पोट विहार म्हणजे नौका विहारमध्ये आता नवीन त्या लोकांनी जॅकेट्स आणलेली आहेत, लाईफ जॅकेट्स। तिचा वापर करतात की नाही माहीत नाही, पण आणून तरी ठेवलेली आहेत। आणि रेस्क्यूसाठी पण सगळं साहित्य आहे। नवीन प्रकारची व्यायामाची साधनं आलेली आहेत, आतमध्ये ठेवली आहेत। अशी लेपर्डची प्रतिकृती आहे इथे, खेळायला चेस बोर्ड आहे आणि त्या तिकडे अशी इथे अशी फिरताना अशी माकडं पण दिसत आहेत। माकड फिरते। ठाकुर विद्या मंदिर में ते भिंत रंगवून ठेवली आहे, सुंदर अशी चित्र काढलेली आहेत।
ठाकूर विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज या लोकांना. माकडं फिरतायत, आवाज करतायत, झाडाला लटकतायत. टॉयलेट्स मात्र अजूनही जशी आहेत तशीच आहेत, पूर्वीसारखी, उलट पूर्वीपेक्षा वाईट लागली आहे. आता आतल्या युरिनला त्याला हे नाही आहे, पाणी नाही आहे. पण तिकडचं दुसरं टॉयलेट एक आहे, त्या टॉयलेटला तर त्याचं वॉश बेसिनच तुटलेलं आहे.